आज फाइलेरिया मुक्ति अभियान के तहत आयोजित पत्र परिषद में स्वास्थ्य विभाग के अधिकारियों ने फाइलेरिया हथीपाव उन्मूलन के लिए आम जनता से सामूहिक दवा सेवन कार्यक्रम में सक्रिय भागीदारी करने का आह्वान किया। फाइलेरिया मच्छरों के माध्यम से फैलने वाली गंभीर बीमारी है, जिससे हाथ, पैर तथा अंडकोश में सूजन जैसे दुष्परिणाम होते हैं। अधिकारियों ने बताया कि वर्ष में एक बार स्वास्थ्य कर्मियों द्वारा घर घर जाकर दी जाने वाली निःशुल्क दवाएं पूरी तरह सुरक्षित है और इसके सेवन से इस बीमारी के खतरे से बचा जा सकता है। 2 वर्ष से कम उम्र के बच्चों, गर्भवती महिलाएं तथा गंभीर रोग से पीड़ित व्यक्तियों को यह दवा नहीं लेनी चाहिए। अधिकारियों ने कहा कि जब समाज के सभी लोग सामूहिक रूप से दवा का सेवन करेंगे, तभी फाइलेरिया का पूर्ण उन्मूलन संभव हो सकेगा। याच्यात एक आमच्या पब्लिक हेल्थ मध्ये किंवा पीएसए मध्ये एक वाक्य आहे, प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर। हेच एकमेव उद्दिष्ट या डिसीजचं याचा आहे। क्युअर याच्यात शक्यता नसल्या सारखीच आहे, क्युअर होत नाही। एक वेळा हत्तीपाय झाला, हायड्रोसिलचं ठीक आहे, आपण एक वेळा ऑपरेशन करून घेऊ, परंतु हत्तीपाय झालेला तो परत नॉर्मल पाय होऊ शकत नाही। त्याच्यामुळं ही जे आमची टॅगलाईन आहे, प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर, हे या रोगासाठी तर निश्चितच आहे। आता आपण आपल्या भारत देशाने किंवा पूर्ण जगामध्ये सुद्धा किंवा आपण पर्टिक्युलरली देशाची आपण गोष्ट केली तर बरेचसे कम्युनिकेबल डिसीजेस आपण इथे एक तर नायनाट केलेले आहे, इरेडिकेशन केलेले आहे किंवा नायनाट केलेले आहे। सगळ्यात महत्त्वाचा पहिले स्मॉल पॉक्स, जे 1977 मध्ये जवळपास पूर्ण जगातून संपलेला आहे। तुम्हाला आठवत असेल, आपण एक जे 75 किंवा त्या आसपासचे जे जन्मलेले लोक आहेत त्यांना एक मोठा एक पॅच होता, तो वॅक्सिनचा होता स्मॉल पॉक्सचा, आणि त्यावरून कधी कधी इव्हन फॉरेन्सिक मध्ये एखादी डेड बॉडी मिळाली तर जर तो पॅच दिसला आणि काही आपल्याला सायन्स नाही दिसले तर त्या पॅचवरून सुद्धा हा केव्हाचा याचा बर्थ असेल तेव्हा लक्ष म्हणजे डायग्नोज करत होते। तर तो स्मॉल पॉक्स आपण 1977 मध्ये इरेडिकेट केला। आपल्या नागपूर डिव्हिजनमध्ये भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली, भंडारामध्ये तुमसर, मोहाडी आणि लाखनी, चंद्रपूरमध्ये ब्रह्मपुरी, चिमूर, मूल, पोंभुर्णा, राजुरा आणि सावली, आणि गडचिरोलीमध्ये चामोर्शी आणि गडचिरोली असे एवढे तालुके आपण या MDA प्रोग्रामसाठी निवडलेले आहे। कृपया आपल्यामार्फत मी सगळ्यांना नम्र विनंती करतो की आमचे आरोग्य कर्मचारी आशा या आपल्या घरी येतील तेव्हा ह्या सगळ्या ज्या गोळ्या आहे कृपया सगळ्यांनी खाव्या, म्हणजे फक्त ठेवून न देता सगळ्यांनी त्याचे सेवन करावे, जेणेकरून आपला हा रोग हा आपल्या एरियातून पूर्ण मुक्त होईल। हत्तीपाय म्हणजे हत्ती रोग म्हणता येईल, हत्तीपायच नाही, हत्ती रोगामध्ये हत्तीपाय येतो, हायड्रोसिल येते, आता सांगितल्याप्रमाणे सगळे बाकीचे टेक्निकल मुद्देसुद्धा येतात। नमस्कार, मी डॉक्टर शशिकांत शंभरकर, उपसंचालक आरोग्य विभाग, नागपूर मंडळ, नागपूर। आपण ही प्रेस कॉन्फरन्स मास ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन जे हत्तीरोगासाठी आपण घेतो त्यासाठी घेतलेली आहे। यामध्ये हत्तीरोग कसा होतो, कशामुळे होतो आणि त्याचे लक्षणं काय आहे आणि समोर जाऊन या हत्तीरोगाचं काय होते ह्या सगळ्याविषयी आपण माहिती दिलेली आहे। हा हत्तीरोगाचा नायनाट करण्यासाठी 3 ड्रग म्हणजे ट्रिपल ड्रग आपण वापरत आहोत। त्यामध्ये DEC, अल्बेंडाझोल आणि आयव्हरमेक्टिन हे ड्रग्ज आपण खाऊ घालत आहोत। 3 जिल्ह्यामध्ये ही मोहीम राबविण्यात येणार आहे। 3 जिल्ह्यामधली भंडारामध्ये तुमसर, मोहाडी आणि लाखनी, 3 जिल्ह्यामध्ये सुद्धा काही ब्लॉक्स, पूर्ण जिल्ह्यामध्ये नाही, कारण ऑलरेडी आपण काही वर्षा अगोदर सगळ्या जिल्ह्यामध्ये राबवली होती। आता हळूहळू आपला हा रोग कमी होत आहे आणि फक्त काही तालुक्यापुरताच राहिलेला आहे। त्या तालुक्यामध्ये त्या जिल्ह्यामध्ये भंडारामध्ये तुमसर, मोहाडी आणि लाखनी, चंद्रपूरमध्ये ब्रह्मपुरी, चिमूर, मूल, पोंभुर्णा आणि राजुरा आणि सावली असे 6 तालुके आहे, आणि गडचिरोलीमध्ये चामोर्शी आणि गडचिरोली। तर या तालुक्यामध्ये आम्ही हा प्रोग्राम राबवणार आहोत, आणि मी आपल्या वतीने सगळ्यांना नम्र विनंती करतो की कृपया आमच्या जे कर्मचारी आपल्या घरापर्यंत येतील
त्या सगळ्या ना प्रतिसाद देऊन सगळ्या औषधीचे सेवन करावे, जेणेकरून हा आपल्या पूर्ण विदर्भातून आपल्या डिव्हिजनमधून नायनाट होईल. प्राथमिक लक्षण आता एकदम इमिजिएटली आपल्याला दिसणार नाही. इव्हन जर इन्फेक्शन समजा 3-4 वर्षाचा बालकालासुद्धा होऊ शकतो आणि सरळ तुम्हाला 10 ते 15 वर्षानंतर त्याचे लक्षण दिसू शकतात. जसे की हत्तीपाय, हायड्रोसील आणि महिलांमध्ये सांगितल्याप्रमाणे जे गुप्तांगाला वल्वा जो असते त्याच्यावर सूज येणे, इव्हन ब्रेस्ट इन्व्हॉल्वमेंटसुद्धा याच्यात होते. तर हे एक मुळात म्हणजे लक्षणं आहे. आणि सांगायचं तात्पर्य म्हणजे यामध्ये उपाय नाही. म्हणजे म्हणूनच प्रिव्हेंशन, प्रतिबंधच हाच खरा उपचार आहे. प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर हे एक या रोगाविषयी एक चांगलं वाक्य असं म्हणता येईल. आमच्याकडे जे लिस्ट असते त्या लिस्टनुसार जे घरी असेल जे घरी असेल त्यांना खाऊ घातलं तर त्यांच्याकडे टिकमार्क केल्या जाते आणि जे नसेल परत त्या घराला भेटीचं आमचं प्रयोजन आहे. म्हणजे इन शॉर्ट गोळ्या आम्ही ठेवण्याचं असं कुठेच सांगितलेलं नाही. गोळ्या खाऊ घालण्याचं हेच आमचं धोरण राहील. आम्ही टायमिंगचं सुद्धा तुम्ही बरोबर प्रश्न विचारला. टायमिंग बाबतसुद्धा आम्ही फ्लेक्सिबिलिटी ठेवलेली आहे. ज्यांना सकाळला घरी असेल सकाळला जायचं, जे संध्याकाळला घरी असेल ते संध्याकाळला जायचं. म्हणजे आता प्रत्येक गावाचा वेगवेगळा पॅटर्न असतो. त्या गावानुसार आशांनी ठरवायचं आहे. परंतु हे एन्श्युअर करायचं आहे की ते घेतलीच पाहिजे गोळी. हेच आमचं धोरण राहील. निश्चितच गैरसमज काही लोकांमध्ये आहे की या गोळ्याने साईड इफेक्ट होतात आणि ताप येते. पण आत्ताच आपण कॉन्फरन्समध्ये बोलल्याप्रमाणे ताप येणं हे चांगले लक्षण आहे. म्हणजे निश्चितच ते ताप आला म्हणजे आपल्या शरीरातील कृमी म्हणजे मायक्रोफॅलेरिया हे पूर्णपणे नायनाट झालेलं आहे. ते नायनाट झाल्यानंतर जे टॉक्सिन्स येतात त्याच्यामुळेच ताप येतो आणि इतर साईड इफेक्ट येतात. मेजर साईड इफेक्ट कोणतेही नाही एक्सेप्ट फक्त जेवण न करता जर गोळ्या खाल्ल्या तर नॉशिया, वॉमिटिंग वगैरे होऊ शकते. बस तेवढंच.